नमस्कार मंडळी, हा विषय आहे सोशल मीडियाचा। तुम्ही याच्या आधीचे एपिसोड पाहिलेच असतील की भानदासनी एका मुलीच्या रील वर कमेंट केली आणि कमेंट केल्यामुळे त्याला ट्रोल केलं गेलं। आता त्याचं पुढे काय होते काय नाही त्याला ते बदनाम करण्यात तिने ठरवलेलं आहे त्या मुलीनी। पण आम्ही पण त्याच्या पाठीशी आहो आणि आम्हाला आता ते कार्य पूर्ण करायचं आहे। त्यासाठी आता पुढे पुढे आमची कशी राजनीती आहे, कसं काय करायचं आहे हे तुम्ही आता या एपिसोड मध्ये पहा। ठीक आहे, मग लागा सगळे जण कामाला। झाला आता आता आजपासूनच सुरुवात। आता चांगला मस्त मोठा मोर्चा काढतो आम्ही। मोठा म्हणजे चांगली मोठी महासभा झाली पाहिजे आपली। आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे काय माहितीये का, हे जे आहेत का नाही, जे भानदासले बा मारा म्हणतात, पोलिसाच्या हवाली करा म्हणतात, याचे नंबर फक्त तुम्ही मिळवा आणि त्याच्या नंबरवर पर्सनली त्याला फोन करा आणि त्याला बोलावून घ्या। याचं काय करायला लागते आपल्याला मेन ते पोरगी आहे ना आपलं टार्गेट। हो, त्या मुलीला तर आपल्याला धडा शिकवायचाच आहे, त्याचबरोबर हे कमेंट करणाऱ्याला यायला बी धडा शिकवायचा आहे आपल्याला। बापा रे, हे आता सगळेजण एकत्र आले तर किती गोंधळ होईल आता। हे एवढ्या सगळ्याला जर एकत्र आणायचं म्हटलं तर जरा असं मला कठीण दिसू राहिलं, पण काम लय मोठं कार्य आहे ना हे। हो ना, मग काहीतरी मोठंच करावं लागत असते। मोठं केलं तरच तर सगळ्याचं लक्ष आपल्याकडे येईल ना। सगळ्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागत असते। हो, ते बरोबर आहे, पण मी म्हटलं बा आपल्या गावातले 5-50 जण घेऊन जा आणि त्याच्या घरावर मोर्चा न्याव। नाही ना, तसा जर तुम्ही मोर्चा घेऊन गेले त्याच्या घरावर आणि त्याने जर पोलीस कंप्लेंट केली तर तुम्हाला अटक होऊ शकते ना। हो गड्या, ते बरोबर आहे तुमचं। त्याने जर कंप्लेंट केली तर आपल्याला अटक व्हायची आणि आपलाच गुन्हा दिसायचा। पण मग या सगळ्यांना एकत्र आणायचं म्हटलं तर भरपूर दिवस लागतील। काही जास्त टाइम नाही लागत। तिने जसा सोशल मीडियाचा वापर केला तसा आपणही करायचा ना। तुम्ही फक्त हे जे कमेंट करणारे आहे याच्यातले जेवढ्या जणांचे नंबर भेटते तेवढे तुम्ही नंबर घ्यायचा प्रयत्न करा। आणि 1-2 कमेंट तिच्या याच्यावर बी टाकून द्या। मी सांगतो तुम्हाला काय कमेंट मध्ये काय लिहायचं काय नाही ते मी सांगतो तुम्हाला। त्या पद्धतीने तुम्ही तिच्या याच्यावर कमेंट करा। बाकी मग तुम्हाला पुढे पुढे काय काय करायचं ते मी नंतर सांगतोच। बरं ठीक आहे ना, तुम्ही म्हणतात हे एकदा करूनच पाहू आपण। पुढे काही हो, मग आता मागं नाही हटायचं। बरं ठीक आहे मग, मी सांगतो तसं करा फक्त तुम्ही, मग पाहू आपण काय होते ते। चला मग मी आता ते स्वयंपाक करायचा जाते मी आता। बरं या मग वहिनी तुम्ही। नाही रे झाबरू, भानूची बायको तर म्हणते का ते कमेंट करणाऱ्याला सगळ्याला बोलवा म्हणते। सगळ्याला जमा करायचं आहे म्हणते आपल्याला। एवढे सगळेजण जर एका ठिकाणी जमा झाले तर किती गोंधळ होईल। 1000च्या वरती असणार का ते लोक। ते सगळे आपल्या गावावर भारी पडू शकते। बरं झाबरू, लाईने पाटील म्हणते ते बरोबर आहे। गोंधळ जर लय वाढला का नाही, लय जर मोठा गोंधळ झाला तर आपल्या अंगलटशी नाही आलं पाहिजे। हो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, काळजी वाटतेच। आता मला काळजी वाटू राहिली, पण कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला माहित नाही का आता हे भानूची बायको किती हुशार राहिले का। पाहिलं नाही का तो ते काय म्हणत ते, तुम्ही मोर्चा जरी काढला तरी तुम्हाला अटक होऊ शकते म्हणे। कसं आहे माहिती आहे का, मला वाटू राहिलं की त्याला कायद्या कानूनची बरोबर माहिती आहे त्याला। म्हणून त्या पद्धतीने ते बरोबर करू राहिले। आता ज्या पद्धतीने त्याने मला सांगितलं ना त्या पद्धतीने मला त्याला बरोबर वाटू राहिलं ना ते। हो, बरोबर तर असेल म्हणा, पण कसं आहे माहिती आहे का, एवढे म्हटलं सगळेजण जर जमा झाले, हजारो लोक जर आले तर म्हटलं लय गोंधळ नाही झाला पाहिजे। नाही काही नाही होत। आता पुढे काय काय होते ते समजतेच ना आपल्याला। लय असंच वाटलं तर आपल्याला मग देवदास भाऊ किंवा ना शांताना भाऊ याची मदत घेऊ आपण। लय जर मोठा गोंधळ वाटला आपल्याला तर मग आपले PSI सुभाष साहेब त्याची सल्ला घेऊ आपण। पण आता मागं नाही हटायचं आपल्याला। तुम्हीच पाहणाले का, भानूची बायकोले का ते बाई असून सुद्धा ते पुढे आल्या ना। ते पुढे येऊ शकते तर मग आपण मित्र आणाले का त्याचे, एवढे मोठे धनके मित्र आहो आपण। आपण माग हटायचं का आता, आपल्या मित्राच्या इज्जतीचा प्रश्न आहे। मग आपण माग हटता का। आज त्याच्यावर वेळ आली ती, उद्या आपल्यावर येऊ शकते। बरोबर बोलतो रे झाबरू तू। जे होते ते पाहून घेऊ, आता काय काही हो, आता पाहता येते पुढे। बस ना मग, आपल्या सगळ्याची एकमेकात साथ आहे ना, मग काय टेन्शन आहे। पाहिजे रुपा झाबरू, तुम्हाला बी काही झालं नाही पाहिजे का। तुमचं नाव बदनाम नाही झालं पाहिजे, नाही तर माझ्या आणले का तुमचं नुकसान व्हायचं। काही टेन्शन नाही रे भानू, सगळं होते बरोबर, काही टेन्शन नको घेऊ तू। आपण मित्र आहो ना एकमेकाची जिगरी। बरं मग आता पुढे काय पाहता, ते कमेंट करणारे आहेत का नाही, जे भानूले मारा म्हणते किंवा भानूचं घर जाळा म्हणतात का नाही, त्याचे 10-15 जणांचा नंबर भेटला आपल्याला। आणि बाकीचे जे होते त्याच्या याच्यावर मग मी मेसेज टाकून दिला। जसं वहिनीने सांगितलं आपल्या तसं मी मेसेज टाकला। आता काय होते काय नाही पुढे समजते। आता हे नंबर तर भेटले आपल्याला, आता याच्यावर फोन करायचा का काय ते आता वहिनीला विचारू आपण। वहिनीला आता त्याचे काम झाल्यावर भेटायला लागल आपल्याला। हो, आता वहिनी म्हणजे कसं माहिती का, बाईच्या जातीला ते कसं घराच्या बाहेर का कधी निघता येते का आपल्यासारखं आहे का, उठले की चाललं कुठे बी।
आता हे भानू आहे ना, भानू सांगतील "ए भानू, तू घरी गेला की वहिनीला सांग असं झालं म्हणा, आता नंबर काही भेटले म्हणा, आणखी काही नंबर आपण प्राप्त करूच हा, आणि ते मेसेज टाकला म्हणून सांगतो हा, मग काय म्हणते काय नाही, कधी भेटायचं मग ते बरोबर येते भेटतील मग." बरं ठीक आहे ना, घरी गेले की मी पाहतो काय म्हणते ते. हा, नंतर फोन लावीन मी तुला. हा, एक तर कसं आहे माहिती आहे का, बाबासमोर बी काही बोलता येत नाही. हा, नाही तर ते म्हणून काय करू राहिले म्हणाल हे तुम्ही. मला काही नाही बोलणार, पण हे नाही ना आले मग बोलल ना, तुला काय शोभते का म्हणाल हे असं काही करतं म्हणाल. काय हरकत नाही ना, वहिनीच्या वेळेनुसार हा, जेव्हा कधी वाटलं तेव्हा आम्हाला लगेच फोन करा म्हणा, आम्ही येतो लगेच हजर होता. बरं ठीक आहे, येतो मग मी. हा, बरं वहिनी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे बघा, ज्यांनी ज्यांनी भंडाच्या विरोधात कमेंट केली का नाही, त्या सगळ्याचे नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला मी. आता 50 पेक्षा जास्त लोकांचे नंबर आपल्याला भेटलेत आणि बऱ्याच लोकांच्या याच्यावर मी मग कमेंट करून टाकलेला आहे. तुम्ही जसं सांगितलं त्या पद्धतीनं कमेंट केली. बऱ्याच जणांच्या आयडीवर जाऊन मला नंबर भेटले, पण काही काही जणांच्या आयडीवर नंबर भेटला नाही, त्यामुळे मी त्यांच्या याच्यावर कमेंट केली. हा, कमेंट केली तर त्यांचा रिप्लाय सुद्धा आला बऱ्याच जणांचा की हो खरोखर बा, भंडातले सजा झाली पाहिजे. ते भडकलेले दिसते जास्त. काही काही जणांनी त्यांचा नंबर सुद्धा दिलेला आहे. असे मग जेवढे नंबर भेटलेत आणि जेवढे काही नाव आहेत ते सगळे मी याच्यावर या डायरीवर लिहून ठेवलेले आहेत. बापरे, किती कमी वेळात तुम्ही हे काम केलं बाबर. हा, खूपच छान. बरं, मी ते त्या पोरीच्या व्हिडिओवर कमेंट करायला सांगितली तुम्हाला. हा, ते केली का तुम्ही? हो केली ना, तुम्ही सांगितलं तसंच मी भंडाच्या विरोधात कमेंट केली. हा, की कोणाकोणाला वाटते की बा भंडासला सजा झाली पाहिजे, भंडास वाईट आहे असं कोणाला वाटते त्यांनी कमेंट करून सांगा किंवा लाईक करा, असं मी ते कमेंट केली त्या सोना आहुजाच्या याच्यावर. अहो वहिनी, काय सांगू तुम्हाला, तुम्ही जर ऐकलं ना हा, तर तुम्हाला आश्चर्यच वाटल. अहो मी ते कमेंट केली का नाही, कमेंट केल्याबरोबर 1 तासातच लगेच 1000च्या वरती लाईक आणि कमेंट आल्या त्याच्यावर. तुम्हीच विचार करा की तिचे फॅन्स किती असेल. हा, आणि प्रत्येक जण म्हणते की आम्ही वा सोना आहुजाच्या पाठीशी आहे. हा, त्या भंडासला सजा झालीच पाहिजे. बरेच जण तर म्हणतात की त्याला सजा झाली पाहिजे, त्यासाठी आपल्याला काय करता येईल म्हणे. हा, काय करायचं सांगा तुम्ही, तुम्ही मसाल तसं करू आपण. बरोबर आहे, हे फॅन्स फॉलोअर म्हटलं की असे असतात. हा, यांच्या मनात एखाद्या कलाकाराविषयी अभिमान आणि आदर निर्माण झाला की मग ते त्यांच्यासाठी काही करायला तयार होतात. हा, त्यांच्यासाठी स्वतःचा विचार करत नाहीत ते, कारण त्यांच्या मनात त्या कलाकाराविषयी प्रेम निर्माण झालेलं असते, म्हणून त्यांच्यासाठी ते काही करायला तयार होतात. हे बरोबर आहे, पण सगळेच फॅन्स समजदार असतात असे नाही ना. काही फॅन्स तर असे असतात की त्या नदीतल्या वाहणाऱ्या दगडासारखे. हा, जिकडे प्रवाह वाहत नेईल तिकडे वाहत जाणारे. त्यांना खऱ्या खोट्याचं काही घेणं नसते. हा, तुम्हाला जर वाटत असेल तर एखाद्या याच्यावर नंबर भेटले म्हणता ना, त्यातल्या एखाद्या नंबरवर फोन लावून पहा ना, पहा काय म्हणते ते. बरं ठीक आहे, आता लावतो ना. हे काय? हॅलो. हॅलो, गजाभाईचाच नंबर आहे ना? हो, गजाभाईच बोलतोय. तुम्ही कोण बोलता? मी झाबरू गोंडा बोलतो. आयला, हे कोणता गुंडा बोलतो म्हणते. हा, मला काय घाबरून देते काय? गुंडा म्हणजे माझ्यासोबत काय काम आहे बा तुमचं? अहो गुंडा नाही, झाबरू गोंडा म्हटलं, झाबरू गोंडा. हा, मला तुम्ही तसं ओळखणार नाही. मी ते मोना डार्लिंगचा फॅन्स आहे. हा, ते तुम्ही कमेंट केली होती ना की मोना डार्लिंगला त्या याच्यावर ते भंडासले सजा झाली पाहिजे बा म्हणून. हा, म्हणून मी तुम्हाला फोन लावला. असं आहे का? हा, मी गुंडा म्हटल्याबरोबर घाबरलो होतो. मी म्हटलं कोणता गुंडा बोलते. नाही, गुंडा गिंडा कोण नाही. हा, ते तुम्ही कमेंट केली होती ना की बा त्या भंडास पवारले सजा झाली पाहिजे. हा, मग तुम्हाला खरोखर वाटते का सजा झाली पाहिजे, असं वाटते का? सजा म्हणजे चांगली सजा झाली पाहिजे त्याले. हा, ते का एका पोरीची लाच काढते ते, त्याला समजत नाही का जरसं? हा, का माणूस नाही का ते? हो ना, मला वाटते त्याला काहीतरी हिसका दाखवायलाच पाहिजे आपण. हा, त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागल. हा, तुम्ही आहे का आमच्या पाठीशी? हो, सांगा ना काय करायचं ते सांगा तुम्ही फक्त. हा, मीच नाही, माझ्या गावचे तर कितीतरी फॅन्स आहे. हो, मोना डार्लिंगचे इले फॅन्स आहे माझ्या गावात. हा, त्या सगळ्याला घेऊन येतो ना मी. कुठे याचं का सांगा. हा, काय करायचं सांगा फक्त तुम्ही. त्याच्या घराचा पत्ता माहिती आहे का तुम्हाला? सांगा फक्त. त्याच्या घरी जाऊन तर तुडू त्याले, लातीनं तर तुडू. मानू काही करणार रे बा तू. हा, लातीनं तुळतो म्हणते हे. बरं मी काय म्हणतो, काहीतरी करू आपण त्याच्यावर. हा, पण तुम्हाला जर बोलावलं तर येसाल का कुठं? कुठेही सांगा ना. हो, तुम्ही मसाल तिथं येतो ना, यायला तयार आहो मी. हा, तुम्ही सांगा फक्त कुठे यायचं ते. हा, मोना डार्लिंग साठी तर आपण कुठेही यायला तयार आहो. बरं ठीक आहे, याच नंबरवर मी फोन करून सांगेन तुम्हाला काय होते ते पुढे. हा, आमच्या गावात लय फॅन्स आहे ना त्या मोना डार्लिंगचे. हा, पाहतो आता आम्ही काय करायचं काय नाही ते, मग तुम्हाला सांगतो. बरं ठीक आहे, कधी लावा मला फोन. हा, मी हजर राहतो. हा, काही टेन्शन नाही. त्याला ते इंगा दाखवूच आपण. हो, हा, एका पोरीची लाच काढते का ते. बरं ठीक आहे, ठेवतो मग. लावीन मी तुम्हाला फोन. हा, ठेवतो. झाबरू, ते तर म्हणते त्याच्या गावचे लोक घेऊन येतो लातीनं तुळतो म्हणते. हो, तुम्ही काय टेन्शन घेता?
आपली सत्याची बाजू आहे ना, आपली सत्याची बाजू असल्यावर त्याला येऊ द्या ना, किती का माणसं घेऊन, हा किती माणसं जरी आले तरी तुमच्या अंगाला तरी टच करते पाहतो. हो रे भानू, वहिनी म्हणते ते बरोबर आहे. हा आपली सत्याची बाजू आहे म्हटल्यावर आपल्याला काही टेन्शन घ्यायचं काम नाही ना. आपल्या मागे बरेच लोक आहे ना, सत्याच्या बाजूने बी बरेच लोक उभे राहत असते. हा आणि आपलं पुरं गाव या पाठीशी आहे ना, तू काय टेन्शन घेत. बरं आता वहिनी मग पुढचं कसं काय? पुढे म्हणजे आता या मोबाईलवर मी एक ग्रुप तयार केलेला आहे. हा त्याची लिंक पाठवली मी तुमच्या याच्यावर. आता तुम्ही काय करा माहितीये का, जेवढे तुम्हाला बाकीचे नंबर भेटलेले आहेत त्या सगळ्या नंबरवर फोन करून त्यांना ही लिंक पाठवून द्या. हा त्यांना म्हणा या ग्रुप मध्ये जुळा म्हणा. हा आपण म्हणा काहीतरी सोचू म्हणा, मग पुढे काय करायचं काय नाही ते या ग्रुपवर मग कळवण्यात येईल म्हणा. तसेच त्या व्हिडिओवर सुद्धा तुम्ही ते हे लिंक पाठवून द्या. हा त्याच्यामध्ये कमेंट करून सुद्धा ही लिंक टाका. हा मग त्याच्यातले जे फॅन्स आहेत तिचे ते सगळे फॅन्स मग आपल्या याच्यामध्ये जुळतील मग. आणि त्याचबरोबर तिने सुद्धा ही लिंक पाठवा आणि तिने म्हणा की आम्ही तुमचे फॅन्स आहोत म्हणा, तुमच्यासाठी काही करायला तयार आहोत. हा त्यासाठी म्हणा आम्ही मोठा मोर्चा काढणार आहोत की त्या भांडासला सजा झाली पाहिजे म्हणून. हा त्यासाठी म्हणा ही लिंक म्हणा तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये शेअर करा म्हणा, की त्यामुळे आपले सगळे फॅन्स आहेत ते एकत्र येतील. मग पाहू ना आपण या ग्रुप मध्ये किती जण जुळतात ते, मग समजतेच आपल्याला. हो बरं, हे आयडिया लय एक नंबर केली तुम्ही. हा तिचाच वापर करून तिचे फॅन्स एकत्र आणायचे. बरं ठीक आहे, मग मी सांगितलं तसं करा तुम्ही. हा नंतर पाहू आपण पुढे काय करायचं ते, कारण आता हे जास्त सिरीज लांबत नेण्यात मजा नाही. हा लवकरात लवकर याचा निकाल लावून टाकू आपण. काय हरकत नाही ना, आज संध्याकाळपर्यंत समजते आपल्याला काय होते काय नाही ते. हा उद्या निकाल लागते याचा. बरं ठीक आहे, मग पाहू ना आपण उद्या काय होते ते. बरं का मंडळी, तुम्ही सुद्धा विसरू नका उद्या बघायला. हा विषय काय आता जास्त लांबत नेत नाही आम्ही, पण खरोखर हा सोशल मीडियावरचा विषय बघण्यासारखा आहे. एखाद्या माणसाला जेव्हा ट्रोल केलं जाते तेव्हा त्याच्यावर काय परिस्थिती निर्माण होते ते त्यालाच माहित असते. हा कमेंट करणं योग्य का अयोग्य, हा कमेंट कशी केली पाहिजे हे सगळं उद्या समजणार आहे तुम्हाला. आता हे भांडाजी साधी व्यक्ती होती म्हणून ठीक आहे. हा पण ते जर एखादी नामांकित व्यक्ती असती आणि त्यांना जर ट्रोल केलं गेलं असतं तर त्यांच्यावर काय परिस्थिती निर्माण झाली असती याचा अंदाजही लावू शकत नाही आपण. एखाद्या नामांकित व्यक्तीची आयडी दाखवून त्यांनी एका मुलीची लाच काढली म्हणून असं जर आयडी दाखवली असती, हा आणि ते जर सगळ्यांना माहित पडलं असतं तर त्या लोकांची त्यांची किती बदनामी झाली असती. तर बघूया आता उद्या काय आहे ते सत्य करणारच आहे. पण तुमच्या सगळ्यासाठी एक महत्त्वाची सूचना म्हणजे या कहाणीतील सगळी नावे ही काल्पनिक असून त्याचा कुठल्याही व्यक्तीशी संबंध नाही आहे. चुकून तसे आढळल्यास तो योगायोग समजावा ही सर्वांना विनंती. चला मग बघू आता उद्या काय होते ते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा कसा वाटला ते. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे ऋतुराज भाऊ यावले, PSI सुभाष साहेब पैकराव, श्रीकुमार भाऊ लांजेवार, सागर भाऊ दहापुते, विशाल भाऊ खंडारे, नीलकंठ भाऊ धानोरकर, त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये.